श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सकाळचे आता 11 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. मागील जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातला जोर आता वाढलेला आहे. काल संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. हवामान खात्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचसोबत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे मुसळधार पावसानं कहर केलाय. या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलंय आणि काही मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत. खेड, दापोली, मंडणगड यासारख्या भागात. तर मागील जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातला जोर आता वाढलेला आहे. काल संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. हवामान खात्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिलाय. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. रत्नागिरीतल्या खेड तालुका आणि परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खेड, दापोली मुख्य मार्गावरनं पाणी वाहू लागलंय. तर खेड शहरातील एकविरा नगर परिसरात मुख्य रस्त्यावरती नारिंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांचा संपर्क या पुराच्या पाण्यामुळे तुटलाय. तर मंडणगड शहरातील नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलंय. महाड अंबडवे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे तुळशी घाटात दरड कोसळण्याचा धोका वाढलाय. सध्या तुळशी घाट हा वाहतुकीसाठी धोकादायक ठरलाय. तर गुहागर या तालुक्यात पावसाला थैमान घातलं असून सर्वत्र पाणीच पाणी झालंय. नव्यानं बांधलेले रस्ते उखडून निघालेत. पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाच्या साधनांवरती मोठा परिणाम झालाय. तर सध्या मावळात पावसानं चांगला जोर धरलाय. त्यामुळे इंद्रायणी आणि पवना या नद्या ओसंडून वाहत आहेत. देहूमध्ये इंद्रायणी नदीच्या घाटावरती आणि पायऱ्यांवरती पाणी आलंय. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलंय. छत्रपती संभाजीनगर ते खान्देश दरम्यानच्या छोट्या पुलावरनं पुराचं पाणी आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये. धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता आहे. या धरणाच्या सांडव्यावरनं वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी इथं मोठी झुंबड उडते. तर गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी संध्याकाळपासून पुन्हा हजेरी लावली. मुंबई शहरासोबतच उपनगरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. अशातच हवामान विभागानं मुंबईसह ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे पावसाचा अंदाज बघूनच मुंबईकरांनो घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा शनिवार संध्याकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगरासह वसई, विरार, ठाणे या भागात देखील पावसाला सुरुवात झालेली असून रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय. तसंच हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसंच कोकणात जोरदार पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याकडून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईकरांना हवामान खात्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे की पाऊस जोरदार वाढणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असे आवाहन जे आहे ते हवामान खात्याकडून करण्यात आलेले आहे. शनिवारी संध्याकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सतत पडताना पाहायला मिळतोय. परंतु पावसाचा जोर आणखी वाढला तर याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर तसेच रस्ते वाहतुकीवर देखील पडणार आहे. कारण पाऊस जास्त पडल्यावरती मुंबईत सखोल भागात पाणी साचायला सुरुवात होते. तसंच रेल्वे रुळांवरती देखील पाणी साचायला सुरुवात होते आणि रेल्वे गाड्या उशिराने धावू लागतात. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर जळगावात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे 1157 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. तर बातसर येथील केळी बाग देखील जमीनदोस्त झाली आहे. 15 दिवसांवरती केळी कापणीला आलेली असताना केळीचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. शेतकरी दिवस रात्र एक करून पीक वाढवत असतो. अशातच केळी वादळामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.